शेतकऱ्यांनी ऑनलाईन 6 तारखेपासून बंद झालेली आहे, त्यांची लिंकच बंद झाली, त्याच्यामुळं ऑनलाईन होत नाही. आणि जे ऑनलाईन 2800 शेतकऱ्यांनी केलेलं आहे त्याचं सोयाबीन नाफेडच्या माध्यमातून आज खरेदी चालू आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन केलं नाही ते शेतकरी आता निराश होऊन आपला माल मार्केटमध्ये आणत आहे. आणि मार्केटमध्ये त्यांना साधारणतः 3600 पासून तर 4100 पर्यंत त्यांना भाव मिळत आहे. ते भाव त्यांना न परवडण्यासारखाच आहे. शेतकऱ्यांना ज्या 2014ला 6000 रुपयाची मागणी करणारे सरकार 6000 रुपये सोयाबीनला भाव द्या, आज तगाईत शेतकऱ्यांनी सोयाबीनला भाव 4000 रुपयाच्या वरती गेलेला नाही. खताचे भाव वाढले, औषधीचे भाव वाढले, मजुरीचे भाव वाढले. या सगळे भाव वाढल्यावरही शेतकऱ्यांना या ठिकाणी सोयाबीन कुठल्याही परिस्थितीत परवडत नाही. म्हणून शेतकऱ्यांना निराश होऊन आता शेवट आपलं सोयाबीन असंच घरी पडून राहील. लोकांना लग्नाचं काम आहे, अनेक लोकांचे देणं घेणं आहे, उसनवारी पैशाचे देणं घेणं आहे. अशा गोष्टीसाठी सोयाबीन नाईलाज असतो आत्ता त्यांना मार्केटाला आणून त्यांच्या सोयाबीनला कवडीमोल भाव मिळत आहे.